सायन पनवेल मार्गावरती कंटेनर पलटी झालाय। कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती। नेरूळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियम जवळ कंटेनर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत। नेरूळ ते बेलापूर दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे। कार्यालयीन वेळेमध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप होतोय। जेसीबीच्या साहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू आहे। नवी मुंबईमध्ये कंटेनर पलटी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। अद्यापही ही वाहतूक कोंडी सुरू आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कामाच्या वेळी ही वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। हे कंटेनर बाजूला करण्याचं काम सुरू आहे। कंटेनर पलटी झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचं समजलंय आणि नागरिकांची ही कामावर जाण्याची वेळ होती, त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। वाहतूक कोंडी त्या ठिकाणी झाली होती। ही वाहतूक कोंडी सुटली आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नवी मुंबईमध्ये हा कंटेनर पलटी झाला होता। डी.वाय. स्टेडियमच्या समोर, डी.वाय. पाटील स्टेडियमच्या समोर हा कंटेनर पलटी झाला होता आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, वाहतूक कोंडी अद्यापही आहे की सुटली आहे? नक्की जान्हवी, सकाळी सायन पनवेल महामार्गावर कंटेनर पलटी झाला होता आणि या कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती सायन पनवेल महामार्गावर झालेली आपल्याला पाहायला मिळाली। नेरूळ येथे डी.वाय. पाटील कॉलेजचं जे स्टेडियम आहे त्याच्या समोर जो आहे तो हा कंटेनर पलटी झाला होता आणि त्यामुळे जी आहे ती वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांकडून जी आहे ती वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू होतं आणि सध्या परिस्थितीमध्ये जी आहे ती वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। जान्हवी, धन्यवाद कविता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।